नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्याला. तर आता संध्याकाळचे 6 वाजून गेले आणि मस्त मी बाजारामध्ये गेले होते, कारण माझ्याकडे आहे ना आमची तुळसच खराब होऊन गेली ती, म्हणजे जळून गेली होती. तर म्हणलं चला आता मस्त तुळस घेऊन येऊया. तिकडंच मार्केटमध्ये गेले तर तिथं मस्त नर्सरी आहे, तर छान अशी गावरान तुळस आणलेली. बघू आता ही किती दिवस टिकते. तर आता ह्यालासुद्धा थोडेसे पानाला कीड लागलेली. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. संध्याकाळी आल्याच्यानंतर संध्याकाळचं खूप काम पण पडलेलं होतं. तर आता हे शिफ्टिंग केली घरात, त्याच्यामुळं मग कपडे वगैरे अजून राहिलेले आहेत. तर मस्त आता इथं सगळ्या साड्याचं मी काय केलं होतं, कपाटातले काढून पूर्ण असे गठोडं बांधून आणलं होतं. तर आता ते 2 होते, तर मग मी सोडले आणि ज्या साड्या लागत नाहीत त्या मग मी बाजूला ठेवणार होते आणि चांगल्या चांगल्या साड्या कपाटामध्ये ठेवणार होते, कारण नेसणं होत नाही. पण एक साडी काढायला गेलं की सगळ्या साड्या खाली येतात. तर त्याच्यामुळं मग म्हणलं चला, ज्या आपण नेहमी नेसण्यामध्ये येतात किंवा वापरण्यामध्ये येतात तर त्या साड्या आपण कपाटामध्ये ठेवूया, बाकीच्या एका बॅगेमध्ये ठेवून पॅकिंग करून ठेवूया. तर कसं कपडे भरपूर असतात ना, त्याच्यामुळं मग ते कपडे ठेवण्याची पण व्यवस्थित नाही ठेवले ना तर पूर्ण कपाटामध्ये असं काढायला पण येत नाही. तर आता हे ब्लाऊजं वगैरे मी सगळ्या गड्या करून व्यवस्थित ठेवते. तर आता संध्याकाळचे 10 वाजले, तर मग आम्ही जेवणं वगैरे आवरून घेतले. म्हणलं चला आता हे काम सकाळी करण्यापेक्षा आत्ता वेळ आहे तर आत्ताच करूया. कसं सकाळचं पण उठल्याच्यानंतर स्वयंपाक, त्याच्यानंतर बाकीचे कामं असतात आणि वेळ कुठं जातो ते काय समजत नाही. तर ह्या साडी पण इस्त्री वगैरे करून ठेवलेल्या होत्या. सगळ्या साड्याच्या गड्या घातलेल्या होत्या, पण आता बांधून आणल्यामुळं थोड्याशा इकडं तिकडं झाल्या. तर आता ह्या सगळ्या साड्या मी व्यवस्थित लावून घेतले. तर ही माझी पैठणी आणि जी खाली निळी साडी दिसते ना तुम्हाला साड्यांच्या खालची, तर ती माझ्या मिस्टरांनी केदारनाथवरून आणली होती. मला खालची जी साडी आहे ना, ह्या साडीच्या खालची मी अशीच गडी आथरून ठेवलेली आणि मस्त साडी आहे ती पण. तर केदारनाथला गेले होते फिरायला म्हणजे तिकडं, त्याच्यामुळं मग तेव्हा आणली होती. तर त्या साडीला 2 ते 3 वर्ष झाले, तर मी फक्त एकदा घातली. आणि ही पण साडी छान आहे, हलकी आहे, म्हणजे कुठल्याही कार्यक्रमला वगैरे. ही माझ्या बहिणीने घेतलेली आहे. तर बहिणीच्या पण बऱ्याचशा साड्या आहेत मला, कारण कधी गेलं का तर बिन साडीची लावत नाही. तर आता मग संध्याकाळी मी त्या साड्याच्या गड्या घालून व्यवस्थित ठेवल्या, जे लागत नाही त्यासुद्धा व्यवस्थित ठेवल्या. आणि मग सकाळचं तर चला, शुभ सकाळ मैत्रिणींनो. तर सकाळी सकाळी सगळे स्वयंपाक वगैरे मी आवरून घेतला होता. नाश्ता पण झाला होता, चपात्या बनवल्या, भाकरी बनवल्या, पण भाजी बनवायची ठेवली होती. तर म्हणलं चला, सकाळचे 12 वाजून गेले होते आणि आम्हाला जायचं होतं थोडासा किराणा भरायला. तर आता जवळजवळ 3 महिने झालं घरामध्ये सामानसुद्धा आणलं नव्हतं, कारण सारखे चक्र आमच्या गावाला जा, माघारी आहे, परत ते गावचं डोक्यामध्ये सगळं. कारण सासू आणि सासरे ते आजारी आहेत, त्याच्यामुळं मग सगळं लक्ष तिकडंच. तर मग ह्याच्यासाठी मग इथं पण काय सामान वगैरे आम्ही भरलं नव्हतं आणि म्हणलं चला रूम पण शिफ्ट करायची. तर त्याच्यामुळं मग काय किराणा वगैरे काय आणला नव्हता, तर घरामध्ये काहीच सामान राहिलं नव्हतं. मग म्हणलं चला आज काय करूया, जेवण करायला माघारी येऊ. मी थोडासा स्वयंपाक करून ठेवला होता आणि आल्यावर भाजी करणार होते. तर म्हणलं चला मग वाशीला जायचं. मिस्टर बोलले चला, मला सकाळचं थोडा वेळच आहे तर जाऊया. त्यांची पण तब्येत काय एवढी बरोबर नाही आहे, पण आता थोडंफार इकडं तिकडं काय काम असेल तर ते येतात. त्याच्यानंतर मग मी विशाल, वैष्णवी, आज वैष्णवीला पण सुट्टी होती, विशालला पण होती. तर मग आम्ही इथं वाशी मार्केटला आलो. तर वाशी मार्केट खूप मोठं आहे, कारण मग तिथं सगळ्या गोष्टी मिळतात आणि थोडंसं चांगलं पण धान्य किंवा तांदूळ वगैरे, डाळीबिळी चांगलं मिळतं, कडधान्य. त्याच्यामुळं मग आज आलो तर रविवार होता, तर आमचा थोडासा पचक्यात झाला, कारण आलो तर सगळीकडे दुकानं बंद होते, गाड्यासुद्धा साईडला लावलेल्या होत्या. तर म्हणलं वेळात वेळ काढून आलोत आणि आज इकडे एकसुद्धा दुकान चालू नाही. तर सगळीकडं गाडी फिरवली की ह्या गेटला त्या गेटला असे भरपूर गेट येतं आणि पूर्ण ABCDमध्ये गेट येते, झेडपर्यंत, ए ते झेडपर्यंत MPSC मार्केटमध्ये. तर आता इथं मग सगळीकडे आम्ही पाहिलं तर टेम्पो वगैरेसुद्धा उभे होते, हातगाड्या उभ्या होत्या, कुठलंही काहीच चालू नव्हतं. चांगल्या सगळ्या ह्याच्यामध्ये फिरलोत आम्ही आणि गेटवर तर पूर्ण सगळीकडचे बंदच. हे बघा, दिसतच असतील तुम्हाला, पूर्ण दुकानं बंद. तर असं आमच्यासोबत पहिल्यांदाच झालं. आम्हाला काय एवढं माहीत नव्हतं की रविवारचं बंद असतं, नाही तर आम्ही नेहमी असं मधल्या वारी जातो ना, पण असं वाटलं चालू असेल. तर एक पण आतमध्ये मार्केटमधलं दुकान उघडं नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही फिरत फिरत मग दुसऱ्या गेटवर गेलोत आणि तिथंसुद्धा नव्हते, एकसुद्धा म्हणजे मार्केटमधले दुकानं उघडे नव्हते.
आणि मग म्हणलं चला आता बाहेरच्या साईडला एखादा असलं मेन रोडला तर तिथं बघूया. तर तिथं मग असलं तर घेऊ सामान, नाही तर मग घरी जाऊ. तर मग जाताना ती बाहेरच्या साईडचे थोडेफार दुकानं चालू असतात. तर तिथे एका किराणा मोठ्या होलसेलचं दुकान होतं. मग तिथं थोडंसं सामान घेतलं, कारण घरामध्ये कसलंच काय सामान राहिलं नव्हतं. आणि मग म्हणलं चला आता इथं जे मिळेल ते घेऊयात. मग तांदूळ वगैरे घेतले. बिल आमचं इथं झालेलं आहे आता. पूर्ण सामान आमचं ते पॅकिंग करून देतात. त्याच्यानंतर अजून घरी पण जायचं आहे. तर छान मिळालं इथं पण सामान, चांगलं आहे. चटण्या वगैरे काय पाहिजे ती, पापड वगैरे काय पण आहे त्याच्यामध्ये. तर तांदूळ तर आम्हाला लागत होते, तर तांदूळ घेतले. त्याच्यानंतर छोटं मोठं सामान घेतलं. शेंगदाणे तेल नाही घेतलं. आणि बाकीचं काय जिरे मोहरी हे असं आपलं घरातलं काय किरकोळ किराणा असतो तो सगळा घेतला. आणि थोडंसं साबण, निरमा पावडर हे सगळं तिथं पण ते होलसेलचे दुकानं होते, तर ते पण होते चालू. मग तिथं म्हणलं बरं झालं आता इकडचं बंद आहे तर इकडं तरी मिळालं. मग बिलच करायचं आता. इथं झालेलं आहे बिल, पण सामान भरून देतात पॅकिंग करून. तर मग असं होतं सकाळपासून ते दुपारपर्यंतचं रुटीन. अजून घरी जायचे. आता सगळं सामान वगैरे भरायचं आणि लगेच घरी जाणार आहोत. तर आता जवळजवळ आम्हाला 2 वाजले किराणा भरूसपर्यंत. त्याच्यानंतर मग आता घराकडे निघालो. तर अजून घरी गेल्याच्यानंतर भाजी वगैरे बनवायची. तर काय अर्धा तास लागतो आम्हाला उलवे ते वाशी मार्केटला जायला. जास्त काय वेळ लागत नाही, अर्धा तास जायला अर्धा तास यायला. पण थोडंसं सामान तिकडे चांगलं मिळतं त्याच्यामुळं आम्ही नेहमी तिकडं जातो. फक्त साबण, निरमा पावडर, लिक्विड वगैरे डीमार्टमधून आणतो, कारण डीमार्टमध्ये सुद्धा खूप अशा गोष्टींचे पैसे लावतात जास्त. त्याच्यामुळं मग इकडं जरा होलसेलमध्ये चांगलं मिळतं. त्याच्यानंतर मग आता घरी चाललो. घरी आल्याच्यानंतर इथं भाजी बनवली मी बटाट्याची. आणि मस्त मसाला वगैरे वाटून घेतला आणि छान अशी बटाट्याची भाजी बनवली. तर आता इथं अजून जेवणं करायची बाकी आहे. थोडासा मसाला शिल्लक राहिला आहे तो ठेवून देते, कारण आता उशीर झाला आहे आणि सगळ्यांनाच भुका पण लागल्या होत्या. इकडं पण थोडेसे भांडे वगैरे घासून ठेवलेले आहेत. आणि मग जेवणं वगैरे करून हे अजून सामान पडलेलं आहे आमचं फिटिंग करायचं. तर टी व्ही पण तसाच आहे. त्याच्यानंतर मंदिर पण तसंच आहे. तर आज फायनली जवळजवळ हे मंदिर, टी व्ही सगळं अजून लावायचं पडलेलं आहे. पण त्या माणसांना बोलवलं आहे, ते फिटिंग करून देणारे. फोटो बिटो पण लावून घ्यायचं आहे. तर हेच अजून थोडं कामं पडलेले आहे. तर तो मग माणूस आला, त्याने खिळं वगैरे ठोकून दिले. तर विशाल पण त्याला मदत करतो आहे थोडीशी. तर बरंचसं ह्याच्यामध्ये पण 1 तास गेला जवळजवळ. त्याच्यानंतर मग आम्हाला जेवणं करायचे होते. तर इथं मंदिर लावलं आहे, इकडं फोटो लावला आहे भाऊबाबाचा, आणि त्याच्या शेजारी इकडं टी व्ही फिट करून घेतली. तर आता मग जेवणं वगैरे केले आणि किचनमधला पसारा बघितला. एवढे भांडे वगैरे घासायचे. तोपर्यंत मला 6 वाजले. म्हणजे सकाळपासून ते 6पर्यंत हेच काम चालू होतं. आता हे सगळे भांडे वगैरे घासून घेते. तर आता बाहेर पण सगळं पूर्ण अंधार पडायला लागला आहे. 6-6:30 वाजले असतील. आता भांडे घासून घेते आणि परत संध्याकाळचं रुटीन. संध्याकाळी थोडंफार भाकरी वगैरे बनवायला लागेल. आणि मग हे आधी पहिलं क्लीन करून घेते सगळं, गॅस बीस पुसून. तर चला मग, कसा वाटला व्हिडिओ तो पण कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तर हे इकडचं आमच्या किचनच्या खिडकीचं बाहेरच्या साईडचं पूर्ण झाडं वगैरे येतं, छान वाटतं तिकडं पण धूळ भरपूर येते, म्हणून मी जास्त काय खिडकी उघडी ठेवत नाही. आणि अजून नवीनच जागा आहे त्याच्यामुळं जरा थोडंसं वाटतं, म्हणजे इकडची सवय लागलेली आहे ना त्याच्यामुळं. तर आता इथं मी सकाळी भरण्या वगैरे थोड्याफार घासून ठेवल्या होत्या. हे सामान आणले ते पण याच्यामध्ये भरले, कारण सामान ठेवायची सुद्धा पंचायत आहे, कारण सगळे डबे वगैरे फुल झालेत. आणि मग म्हणलं चला थोडं आता ठेवून देऊया, जसं लागेल तसं काढून घेता येईल. तर आता तिकडं कसं ट्रॉयले असल्यामुळं मग भांडे पण आतमध्ये जायचे, सामान पण आतमध्ये राहायचं. पण आता इकडं सगळा उघडा पसारा राहणार आहे, त्याच्यामुळं आता किचनच्या खालीसुद्धा पूर्ण डबे वगैरे असंच ठेवायला लागतील. तर चला मग परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.